आंदोलनाचा इशारा आणि गॅस पुरवठा सुरळीत, जनहितार्थ जारी। संपूर्ण बातमी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार, मी उदय ओंकार। जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। दिनांक 28 मार्च शनिवारी आम्हाला एक गोष्ट समजली की खेराडकर गॅस एजन्सीमध्ये 15 दिवस बुकिंग होऊन सुद्धा गॅस मिळत नाही आहे। आम्ही वस्तुस्थिती पाहण्यासाठी इथे एजन्सीमध्ये आल्यानंतर सदर वस्तुस्थिती सत्य असल्याचं आमच्या समोर आलं। त्यानंतर आम्ही संबंधित विषय हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके साहेबांच्यापर्यंत नेला। आशिष फुलके साहेबांची आमची चर्चा झाली व त्यांनी त्वरित हिंदुस्थान पेट्रोलियमचे राणासाहेब जे आहेत सेल्स मॅनेजर त्यांना ही परिस्थिती सांगितली व ही जी काय तांत्रिक बाब आहे व हा जो काय पुरवठ्याचा तुटवडा तयार झालेला आहे तो सुरळीत करण्यासंदर्भात त्यांना कळवले होते। परंतु 2 दिवससुद्धा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे आम्ही सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमला आंदोलनाचा इशारा दिला। जर येत्या 2 दिवसांमध्ये पुरवठा सुरळीत झाला नाही तर समस्त ग्राहकांसोबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्यासंदर्भात तो इशारा होता। सदर इशाऱ्याचा व ग्राहकांचा रोष व पुरवठाचा जो तुटवडा आहे तो सुरळीत करण्याच्या बाबतीत जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी गांभीर्याने घेतले व सदर बाब गांभीर्याने घेऊन त्यांनी तत्परतेने हिंदुस्थान पेट्रोलियमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह राणासाहेब तसेच खेराडकर गॅस एजन्सीचे चालक यांच्याशी संपर्क करून यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना सदर पुरवठा तत्पर सुरळीत करण्याचे आदेश दिले। सदर बाब गांभीर्याने घेऊन दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अतिशय उत्तम कामगिरी करत समस्त गॅसधारकांचा हा प्रश्न मार्गी लावलेला आहे। आज आम्ही इथे एजन्सी इथे आलो असता आमच्या असे निदर्शनास आले आहे की मागील 2 दिवसापासून रोजचे 300 सिलेंडर हे गॅस एजन्सीला येत आहेत व नोंदणी केलेल्या ग्राहकांपर्यंत ते पोहोचत आहेत। आज तर पुरवठा अधिकारी बोलल्याप्रमाणे आज तर 2 गाड्या म्हणजे कमीत कमी 650 सिलेंडर आलेले आहेत। उद्या हा लोड वाढत आहे व हळूहळू जो काय बॅकलॉग तयार झालेला होता व ग्राहकांना गॅस मिळत नव्हता तो पुरवठा आता व्यवस्थित होत आहे। त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा संभ्रमावस्थेत येऊ नये, गर्दी करू नये व आपला जो काय गॅस नोंद झालेला आहे तो आता इथून पुढं तुम्हाला सुरळीत होणार आहे व हे सर्व पाठपुरावा समस्त ग्राहकांनी केला व याची गांभीर्याने जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी